मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की आयन हे कसे तयार होतात, त्यांच्यापासून संयुगे कशी तयार होतात आणि आपण त्या संयुगांना नावे कशा प्रकारे देऊ शकतो। तर सुरुवातीला आपण पाहू पोटॅशियम। तो एक अल्क धातू म्हणून ओळखला जातो। मोठा के हे पोटॅशियमचे रासायनिक चिन्ह आहे। या पोटॅशियमच्या बाह्यतम कवचात एक इलेक्ट्रॉन असतो, त्यामुळे त्याला तो इलेक्ट्रॉन गमवायला काही हरकत नसते। म्हणूनच जेव्हा तो आयन होतो तेव्हा तो इलेक्ट्रॉन गमावतो आणि धनायन म्हणजेच धनप्रभार असलेला आयन बनतो। आता हा पोटॅशियम आयन आपण कसा लिहिलाय पहा, K1+। 1+ का? कारण त्याच्या बाह्यतम कवचात एक इलेक्ट्रॉन होता आणि तो इलेक्ट्रॉन गमावून तो धनायन म्हणजेच धनप्रभार असलेला आयन बनलाय, म्हणून आपण लिहिलं K1+। बरोबर। आता जर आपण क्लोरीनचा विचार केला तर क्लोरीनच्या बाह्यतम कवचात 7 इलेक्ट्रॉन्स असतात। त्यांना त्याचे अष्टक पूर्ण करण्यासाठी एका इलेक्ट्रॉनची गरज असते, त्यामुळे तो काय करतो तर एक इलेक्ट्रॉन घेतो आणि त्यामुळे तो ऋणायन एनायन बनतो। त्यामुळे क्लोरीन आयन Cl1- असे लिहिले जाते। पण साधारणपणे जेव्हा आपण ऋणायन बद्दल बोलतो तेव्हा आपण त्याच्या नावात बदल करतो। इथे त्याला आपण क्लोरीन आयन न म्हणता क्लोराइड असं म्हणतो। आता इथं आपण पाहू शकतो की पोटॅशियम वरती +1 इतका प्रभार आहे आणि क्लोराइड वरती -1 इतका प्रभार आहे। आता हे विरुद्ध प्रभार असल्यामुळे काय होईल, ते एकमेकांना आकर्षित करतील आणि ते एकत्र येऊन एक आयनिक संयुग, एक आयनिक कंपाऊंड तयार करू शकतील। बरोबर। मग जे संयुग तयार होईल त्याला आपण काय म्हणूयात बरं, तर रेणूसूत्र लिहिताना सुरुवातीला आपण धन आयन लिहितो आणि नंतर ऋण आयन लिहितो। बरोबर। मग पोटॅशियम आणि क्लोराइड यांच्यापासून जे संयुग बनेल ते असेल KCl, पोटॅशियम क्लोराइड। पोटॅशियम धनायन +1 प्रभार, क्लोराइड ऋणायन -1 प्रभार। आता तुम्ही म्हणाल क्लोरीनसाठी आपण नाव बदलून क्लोराइड असं ठेवलं, बरोबर। मग पोटॅशियम साठी असं का नाही केलं, तर लक्षात घ्या, मुळात पद्धतच अशी आहे की पहिलं जे आयन असतं ते असतं धनायन, जे आपण जसंच्या तसं लिहितो, आणि दुसरं असतं ते ऋणायन, आणि त्यांच्या नावावरूनच आपल्याला समजतं की ही एक आयनिक संयुग आहे। आता या उदाहरणात जर आपण पाहिलं पोटॅशियम क्लोराइड मध्ये, तर क्लोराइड म्हणजे काय झालं, ऋणायन, बरोबर। आणि त्याच्यावरती प्रभार किती आहे तर -1 इतका प्रभार आहे। मग त्याला संतुलित करायला आपल्याला पोटॅशियम वरती किती प्रभार असायला पाहिजे, तर +1 इतका प्रभार असायला पाहिजे, बरोबर। म्हणूनच मग इथं पोटॅशियम हे आहे धनायन आणि क्लोराइड हे आहे ऋणायन, आणि पोटॅशियम क्लोराइड हे एक धनात्मक पोटॅशियम आयन आणि ऋणात्मक क्लोराइड आयन यांचं संयुग आहे। तर पुढच्या काही व्हिडिओमध्ये आपण अशाच बऱ्याच उदाहरणांवरती चर्चा करणार आहोत आणि थोडीशी अवघड आणि गुंतागुंतीची उदाहरणं पाहणार आहोत। इथेच थांबूयात। धन्यवाद।